नमस्कार, मी डॉक्टर पूजा भरत तोष्णीवाल, कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट ॲट तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल अँड मॅटर्निटी सेंटर, डॉक्टर स्ट्रेन, नांदेड. तुम्हाला पाळीमध्ये त्रास होतो का? किंवा पाळीमध्ये तुम्ही एक्स्ट्रा ब्लिडिंग होत असेल किंवा पोट दुखत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मेन्स्ट्रुअल हायजीन हा प्रत्येक स्त्रीचा एक बेसिक राईट आहे. हा तिचा जन्मसिद्ध हक्क आहे की तिला पिरियडमध्ये, मासिक पाळीमध्ये होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे, तिला हायजेनिक म्हणजे स्वच्छता कशी मेंटेन करावी ह्याचं नॉलेज राहणं अतिशय आवश्यक आहे आणि ते मेंटेन करणं गरजेचं पण आहे. कारण पुढे चालून ह्याचा दुष्परिणाम म्हणजे गर्भपिशवी खराब होणे किंवा इन्फेक्शनमुळे पुढे अपत्य राहण्यामध्ये, प्रेग्नन्सीमध्ये, डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम येणे, हे सगळे प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून वेळीच ह्याच्यावर उपचार करून किंवा तुमच्या गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट करून ह्याचं इलाज करणं गरजेचं आहे. आणि त्याही आधी हे प्रिव्हेंट म्हणजे हे न होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते त्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आता बेसिक मेन्स्ट्रुअल हायजीन म्हणजे काय? पाळीमध्ये पहिले 4 दिवस लहान मुलींपासून म्हणजे 12-13 वर्षांच्या मुलींमध्ये जेव्हा पिरियड चालू होतात ते 50 वर्षाच्या पेरिमेनोपॉझल बाईपर्यंत काळजी घेणं आवश्यक आहे, ज्यामध्ये योग्य प्रकारांतरी पॅड वापरणं किंवा आजकाल मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पोन्स, फार सारे मेन्स्ट्रुअल हायजीन प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, त्यांच्याबद्दल माहिती असणं, प्रॉपर यूज करणं, एव्हरी 4 to 6 आवर ते चेंज करणं, जरी ते फुल्ली पॅक झालेलं नसेल तरी पण चेंज करणं गरजेचं आहे. रोज आंघोळ करणं, हेल्दी डाएट घेणं ज्याच्यामध्ये मोड आलेले कडधान्य, हाय प्रोटीन डाएट ज्याच्यामध्ये पनीर, सोयाबीन, टोफू किंवा तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन डाएट घेत असाल तर अंडे, चिकन हे सगळं खाणं जास्त गरजेचं आहे. आणि पेनसाठी सुटकारा भेटावा ह्याच्यासाठी हॉट वॉटर बॅगनी फोमेंटेशन करणं किंवा जे पिरियड पेनसाठी टॅबलेट बनवलेले आहेत ते यूज करणं गरजेचं आहे. आणि पिरियड पेनसाठी ज्या टॅबलेट असतात त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना मिथ राहतं की ह्याच्यामुळे पुढे चालून प्रॉब्लेम येतात किंवा प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम येतात, तर अशातली काही गोष्ट नाही आहे. तुम्ही बिनधास्त पिरियड पेनच्या गोळ्या एव्हरी पिरियडमध्ये पण वापरू शकता. धन्यवाद.